पाहतोय की दगडूशेठची रांग आहे। दगडूशेठच्या ठिकाणी ही सगळी फुलांची आरास केली आहे, लोकांची गर्दी झाली आहे। फुलांनी सजवलेल्या आकर्षक रथातून दगडूशेठ गणपतीचं आगमन मिरवणूक आता सुरू झाली। आकर्षक फुलांची सजावट आणि त्यानंतर रथावर भगवान पद्मनाभ स्वामींची उद्दिष्ट मूर्ती लावलेली आहे। मुख्य मंदिर आप्पा बळवंत चौक, लोकमान्य टिळक पुतळा, मंडई मार्गे उत्सव मंडपात मिरवणूक येणार आहे। देवळणकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंगामूळ ढोल ताशा पथकाच्या मिरवणुकीत आता या सगळ्यांचा सहभाग दगडूशेठच्या मिरवणुकीत आहे। पाहतोय की ही जी मिरवणूक आहे ती दगडूशेठ गणपतीची आहे। पुण्याचा दगडूशेठ गणपती अत्यंत मानाचा गणपती मानला जातो। श्रीमंतीचे ते प्रतीक आहे आणि फुलांनी सजवलेल्या रथातून आता या बाप्पाची मिरवणूक काढली जाते। आगमन होत आहे, सकाळपासूनच आगमनाला सुरुवात झाली आहे। भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं या मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे। अनेक बँड पथकं आहेत, अनेक ढोलताशा पथकं सुद्धा सहभागी झालेले आहेत। वाजंत्री आहे, ढोलताशा आहेत आणि वाद्यांच्या गजरात, मंत्रांच्या गळात आपण हा दगडूशेठची मिरवणूक पाहू शकतो। ही आत्ताची दृश्य आहेत पुण्यामधलं फुलांच्या रथातून दगडूशेठ बाप्पाचं आगमन घरापर्यंत होतं। सकाळी 9:30ची ही दृश्य आहेत। पुण्यामध्ये भाविकांचा उत्साह पाहायला मिळतोय, गणेशोत्सव पाहायला मिळत आहे। आप्पा बळवंत चौकापासून निघालेली ही मिरवणूक आता काही ठिकाणी टिळकांच्या इथून फिरून सुद्धा या ठिकाणी दगडूशेठच्या घरापर्यंत येणार आहे आणि मोठ्या संख्येनं पुणेकर श्रद्धाळूंनी, पुणेकर भाविकांनी या मिरवणुकीमध्ये आपला सहभाग घेतल्याचं दिसत आहे। ढोल ताशांची पथकं आहेत, वाद्यांचा गजर आहे आणि उत्साहाचं वातावरण। हातामध्ये गुलाल घेत फुलं उधळत आता बाप्पा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।